दादा राधा ए बाळा अगं काय झालं अगं रडतेस काय काय झालं ताई ताई तुम्ही घाबरू नका तुम्ही तिला आत्ता सांभाळा तिला शांत करा हो पण काय झालंय काय आणि तुम्ही कोण मी अनुप्रिया पाटकर दद्दोबाबांच्या ऑफिसमध्ये गेले होते तेव्हा मला राधा भेटली त्याने मला इथे तिथे हात लावला मला अजिबात नाही आवडत तो खूप घाणेरडा आहे. म्हणून मी तिला इथेच घेऊन आले त्या नीच माणसाची एवढी हिंमत नरकात पण जागा मिळणार नाही त्याला ताई त्याने मागे पण माझ्या अंगावर हात टाकण्याचा प्रयत्न केला काय पण तेव्हा मी त्याला चांगला सरळ केला होता पण तेव्हा आज कुत्र्याने माझ्या मुलीच्या अंगावर हात टाकण्याचा प्रयत्न केला मी सोडणार नाही त्याला आजपर्यंत मी माझ्या नवऱ्यामुळे गप्प बसले पण आता नाही आता चांगलीच अद्दल घडवणार त्याला तो इतका विकृत माणूस आहे माझ्या घरात येऊन तो माझ्याशी असंच वागला मी माझ्या घरच्यांना माझ्या नवऱ्याला सांगण्याचा प्रयत्न केला ताई तर कुणीही विश्वास ठेवला नाही माझ्यावर माझा नवरा तरी कुठे ऐकतो सतत दुर्लक्ष करतो पण आता ताई तुम्ही आहात ना बोलायला मी पण बोलेन नाही नाही ताई आता कुणाला काही सांगायचं नाही आता जर आपण बोललो ना तर आपल्या घरचे यावेळीही आपल्यावर विश्वास ठेवणार नाहीत आपल्याला असं काहीतरी करायला हवं ज्यामुळे त्या दद्दोबाबाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येईल ताई आता सभा आहे त्याची अरे हो त्यांनी आम्हालाही बोलवलंय ताई मी त्याच्या विरोधातले सगळे पुरावे तुम्हाला देते त्या बाबाला सगळ्यांसमोर आपण उघडा करूया दद्दोबाबाच्या पापाचे 100 घडे भरले आता त्याची सुटका नाही काय ग कसं वाटतंय पोटात दुखतंय ना तुझ्या ओव्याचं पाणी घेतलंस का हो आई घेतलं आणि गोळ्याही घेतल्यात बरं वाटतं आता रेवती अरे कविता कशी आहे सगळं एकदम मस्त तुला बरं वाटत नाहीये कळलं म्हणून भेटायला आले ये ना बस ये बस नमस्कार काकू बरी आहेस ना एकदम छान रेवतीला काय झालंय काय सांगू सकाळपासून अचानक पोटातच दुखायला लागलं ग तुला एक सांगू का हे बघ वाईट वाटून नको घेऊस बोल ना मला वाटतं तू मेंटली डिस्टर्ब आहेस सगळं काही ठीक असताना असं आजारी पडणं म्हणजे मेंटली डिस्टर्ब असण्याचंच लक्षण आहे नाही मला समजलं नाही ग रेऊ आपण बेस्ट फ्रेंड्स आहोत मला माहिती आहे तुझं लग्न ठरत नाहीये म्हणून तू डिस्टर्ब आहेस ना अगं नाही ऍक्च्युली तसंच आहे रेऊ जे आहे ते एक्सेप्ट करायला काय प्रॉब्लेम आहे मलाही खूप स्थळं आली होती माझंही लग्न ठरत नव्हतं बरं मला सांग कसं जमलं तुझं लग्न म्हणजे काय केलंस काय तू एक्झॅक्टली ही सगळी दद्दोबाबांची कृपा आहे दद्दो बाबा रेऊ दद्दोबाबा एक बाबा आहेत त्यांच्याकडून मी दीक्षा घेतली होती त्यांनी जे जे उपाय करायला सांगितले होते ते मी सगळे उपाय केले आणि बघ माझं लग्न ठरलं सुद्धा त्यांची कृपा ज्यांच्यावर पडली ना त्यांचं कल्याण झालंच म्हणून समज जाशील ना बाबांकडे हो नक्की जाईन मी त्यांच्याकडे बरं ठीक आहे मी चल निघते मला उशीर होतोय आणि काळजी घे नीट जा हा आणि लग्नाला नक्की या हो हो नक्की येऊ हो काय ग रेऊ तू दत्तूबाबांकडे जातेस हे सांगितलंस का नाही तिला अगं आई मी कुठे घेतलीये दीक्षा मी तर एकदाच भेटलीये ना बाबांना हो पण तुला प्रचिती आली ना लगेच स्थळ आलं की नाही धावून हो आई पण मी असं ठरवलंय की मी सुद्धा कवितासारखंच करणार सगळं एकदा फायनल झालं ना की मग सगळ्यांना सांगायचं उद्या किंवा परवा बाबा बोलवतील ना तेव्हा जा त्यांच्याकडे पण दीक्षा घेतल्याशिवाय येऊ नकोस हा हो आई
आई वहिनी गेली होती ना आज बाबांकडे. कुठे आहे मग ती? अजून आली नाहीये. हो, ती बघ आली. काय ग अनु, भेटले का बाबा? तिथं तर बाबा खूप वाईट आहेत. ते खूप घाणेरडे आहेत. अनु, मी काय विचारते, हा भेट झाली का बाबांची? नाही, भेट नाही झाली. का? खूप गर्दी होती. मला क्लासला जायचं होतं. तुला क्लास महत्वाचा, बाबांना भेटणं महत्वाचं नाही वाटलं तुला? हे 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 असं करतेस ना, म्हणून मला राग येतो तुझा. अविनं काय सांगितलंय? दद्दू बाबांना नाराज करायचं नाही, त्यांची मर्जी राखायची, नाही तर सगळं आपल्यावर उलटेल म्हणून सांगितलं होतं ना अविनं. आता बाबांना जर कळलं की अनु तिकडे येऊन गेली त्यांच्या ऑफिसमध्ये, पण न भेटताच गेले, तर त्यांना किती वाईट वाटेल. त्यांनी आपल्यासाठी एवढं केलंय, तू 1 तास थांबू शकत नाही? आपली जास्त ओळख नसताना ते आपल्या घरी आले. आज त्यांच्यामुळे आपल्या घरी आनंद आला. रवी आला ना, त्याला जर हे कळलं ना, तर खूप रागवेल तुझ्यावर. बघ तू. सॉरी आई, चुकलं माझं. आई, आपण तसेही त्यांच्या सभेला जाणारच आहोत ना. अगं हो, पण वहिनी तू थोडी वाट बघायला हवी होतीस ग. बाबांना भेटायला हवं होतं. त्यांना आज भेटणं महत्वाचं होतं. रेवती, पण ठीक आहे, इट्स फाईन वहिनी. तू आता नको टेन्शन घेऊस. मी त्यांना नंतर जाऊन भेटून येईन. मी रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करायला घेते. आई, तुमच्या आधी खिचडी करू मऊ? हो चालेल. मी ना जरा आत जाऊन पडते. हा हो. अजिबात मला आवडलं नाही. आई, आई, पिहू, तू आलीस? ऐका ऐका ऐका, हे बघा, तुमचं काम 100% होणार. आपण त्यात मला पण काहीतरी मिळायला नको का? अहो, देवाणघेवाण व्हायलाच पाहिजे. म्हणून मी काय म्हणतो, तुम्ही तो प्लॉट आहे ना, तो माझ्या बायकोच्या नावावर करा, म्हणजे तुमचं काम झालंच म्हणून समजा. हॅलो, मी थोड्या वेळाने तुम्हाला कॉल करतो. हा, कमेंट. सापडली ती बाई? नाही बाबा, पळाली ती. अरे पण कशी काय? असं झालं? अरे वाटतं त्याच्यापेक्षा जास्त शहाणी निघाली ती बाई. आता काय ती गप्प बसणार नाही. मग आता काय करायचंय बाबा? मला जो आडवा जातो त्याला मी सोडत नसतो. आता मी काय सांगतोय ना, ते नीट ऐक. हां. हो बाबा. आई, काय झालं? पिहू, दार बंद कर ना जरा. आई, तुझा चेहरा बघूनच मला वाटलं होतं काहीतरी गडबड आहे. काय झालंय? त्याने मला इथे तिथे हात लावला. मला अजिबात नाही आवडत. तो खूप घाणेरडा. आई, काय ग? हे काय? घरी कोणीच दिसत नाहीये. अनु, पिहू अजून आल्या नाहीयेत का घरी? आल्यात ग, त्यांच्या खोलीत आहेत. काय खलबत चाललीत मला नाही माहिती बाई. पण आई, ए, तू माझ्या कानाजवळ भुनभुन करू नकोस. हा, जा, तुझी कामं तू कर. आई आई मला विचारू.
तर डे 1 पासून डाऊट होता. हा माणूस एक नंबरचा फ्रॉड आहे. माहितीये बाळा, आणि तू किती वेळा सांगण्याचा प्रयत्न केलास मला की आई का वागतेस तू अशी, तुला का कळत नाहीये. आज त्या बाबाचा खरा चेहरा माझ्या समोर आला पिहू. त्याची विकृती माझ्या समोर आली. शी, त्याला माणूस म्हणायची सुद्धा लाज वाटते मला. आई, त्या लहान मुलीला सुद्धा सोडलं नाही त्या राक्षसाने. कोण समजतात कोणी बाबा लोक स्वतःला? लोकांच्या लाईफ मध्ये असलेल्या प्रॉब्लेम्स आहे असा फायदा करून घेतात. श्रद्धेच्या नावाखाली लोकांना लुबाडतात, बक्कळ पैसा कमवतात, खोटी आश्वासनं देतात. आई, अगं ती मुलगी किती लहान आहे, मला तर विचारच करवत नाहीये. श्री, या अशा माणसांमुळे ना माणुसकीवरचा विश्वास उडतो लोकांचा. पिहू ऐक ना बाळा, तू शांत हो ना. आई, कशी शांत होऊ? मला विचारच करवत नाहीये. फार धक्का बसलाय मला हे सगळं ऐकून. मला कळते तुला काय वाटतंय ते. तू आज जेव्हा ती मुलगी माझ्या समोर आली ना, ती इतकी रडत होती, ती इतकी घाबरली होती. तिला बघून मला इतका राग येत होता ना, आणि ती रडताना बघून मला फक्त तू दिसत होतीस पिहू. येताना मला नको नको ते विचार येत होते. विचार कर, हे माझ्या आणि रेवतीच्या बाबतीत झालं असतं तर. वेळी सावध झालो आम्ही, पण आज जे त्या मुलीच्या बाबतीत घडलंय ना, ते आई, रोज असं कितीतरी मुलींच्या बाबतीत होत असेल. मला तर फक्त विचार करून अंगावर काटा येतोय. नाही पिहू, पण आता आपण थांबायचं नाही, कारण तो माणूस ना आता थांबणार नाही. अशा राधासारख्या अनेक मुली आणि त्याच्याकडे येणाऱ्या त्या सगळ्या बायकांना आपल्याला सावध करायचंय, त्याच्या तावडीतून सोडवायचंय. त्या बाबाचा खरा चेहरा आपल्याला सगळ्यांसमोर आणावाच लागेल. हो आई, पण त्याआधी आपल्या घरच्यांना त्याचा खरा चेहरा कळला पाहिजे, एस्पेशली बाबांना. नाही पिहू, नाही नाही विश्वास ठेवणार अविनाश. त्यांच्या डोळ्यावरनं त्या बाबाच्या अंधभक्तीची झापड पडली. त्यात त्यांना ती कॉन्ट्रॅक्ट मिळणार. कसा विश्वास ठेवतील ते? मग आपण कसं करायचं? पिहू, सभा, तो बाबा काय आहे ना, हे प्रत्यक्ष त्यांना पुराव्यानिशी दाखवावं लागेल. आणि हा चान्स आपल्याला मिळेल त्या सभेत. त्या बाबाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा. आई, त्या सभेला कानविंदे सर पण येणार आहे आणि कणसेची बायको पण येणार. आणि बाबांच्या विरोधात असलेले सगळे पुरावे ती घेऊन येणार. आता काही झालं तरी त्या बाबाला सोडायचं नाही. भर सभेत त्या दद्दो बाबाचा आणि त्याच्या विकृतीचा शेवट होणार. काहीच ऐकू येत नाहीये, पण या दोघींनी दार लावून घेतलंय म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. हॅलो, सीमा बोलते. काही अर्जंट असेल तरच बोला, माझ्याकडे फालतू वेळ नाहीये. अर्जंट नसता तर मी तुम्हाला फोनच केला नसता. आता जरा ऐकून घ्याल. त्या अनूचं काहीतरी चाललंय. नक्की तिला तुमच्याबद्दल काही ना काहीतरी कळलंय. आणि ऐका ना, ती अनू काही साधी सुधी बाई नाहीये. ती काही शांत बसणार नाही. त्याच्यामुळे प्लीज प्लीज तुम्ही जरा सावध राहा. माझ्याही लक्षात आलंय ते. तुम्ही असं करा, उद्या फक्त तिकडचं सांभाळा, म्हणजे मी इथे निश्चिंत राहीन.
तुम्ही इथली काहीच काळजी करू नका, इथलं सगळं सांभाळून घेईन मी, पण तुम्ही तिथलं काय ते बघून घ्या. यावेळी अनुचा डाव मी हाणून पाडणार म्हणजे पाडणारच. ए अनु, अनु बाहेर ये ना. हे बघितलं का? काय दत्तो बाबांना समाज भूषण पुरस्कार जाहीर झालाय आपल्या दत्तो बाबांना. काय 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 खरंच दादा? हो बघू बघू. हे बघ समाज भूषण पुरस्कार दत्तो बाबांना मिळालेला आहे. विषय संपला. तुला जे भारी आहे ना वहिनी, वहिनी बघ ना घे. खरंच ना दत्तो बाबा, हा पुरस्कार तुम्हाला केव्हाच मिळायला पाहिजे होता हो. खरंच या समाजासाठी भूषण आहात तुम्ही. खर तर उशीरच झालाय तुम्हाला हा पुरस्कार द्यायला. दादा, अरे बाबांची सभा आहे ना आता. अरे म्हणजे काय, आता तू बघ सभेला गर्दी. ए दिसतील तिथपर्यंत माणसं हा? मला असं झालं ना, कधी एकदा जातो आणि बाबा त्यांचे चमत्कार दाखवतात. आनंदी आनंद. ते हा आपल्या सगळ्यांना जायचंय हा सभेला. वहिनी, दादा, तुम्ही सगळ्यांनी यायचंय. हो, नाही, मी क्लास झाल्यावर येईनच. पिऊ तुझं घर? मी पण लेक्चर संपून लगेच येईन, तुम्हाला तिथेच भेटेन. मी माझं काम संपून येईन. भाऊजी मी येणारच आहे, पण राजनला घरी थांबावं लागेल. आई आहेत ना घरी, त्यांना एवढा वेळ तिथे बसवणार नाही. हा बरोबर आहे. आणि खूप गर्दी असणार. नको नको, आईचे हाल नको. आपण जाऊया सगळे. हा हो हो हो. तुझी मुलगी सापडली? हो बाबा, बायको तिला घ्यायला आली होती, तिच्याबरोबरच गेली ती. अरे मग सांगायचं ना तसं. मी पण हेच म्हणालो, पण आता बायकोशी कोण भांडत बसणार आहे. एखाद दिवशी माझ्यावर चिडली, माझे वाण देऊन बसायचे. बाबा, तुम्हाला पुरस्कार मिळाला म्हणून आपले सगळे भक्त खुश आहेत. हा, मिळाला नाही, तो मी मिळवलाय माझ्या कॉन्टॅक्टवर. कंचे यालाच म्हणतात देवाण घेवाण. बाबा, या पुरस्कारामुळे सभा मस्त गाजणार आहे बघा. अरे गाजलीच पाहिजे, तशी व्यवस्थाच केली आहे मी. आता फक्त आनंदी आनंद, आनंदी आनंद. पिऊ, राजा तू नीट येशील ना तिकडे? हो आई, आणि ते सर? कानविंदे सरांना ईशान घेऊन येणार आहे. बरं. आई काय झालं, तेवढी रेस्टलेस काय आहेस? माहित नाही पिहू, मला खूप भीती वाटते. कसली? घरचे कसे रिॲक्ट करतील याची? पिहू, घरी सगळं खरं कळल्यावर पुन्हा घरचं वातावरण खराब होईल. यांचं कॉन्ट्रॅक्ट जाईल, रेवतीचं लग्न ठरणार नाही, पुन्हा तीच पैशांची चणचण. आई, आपलं काय ठरलंय? आपण या विचारांनी डिस्ट्रॅक्ट व्हायचं नाहीये. आपलं ठरलंय ना, मग आपण करून दाखवायचंच. पिहू, मला या बाबाची कमाल वाटते ग. ज्या पद्धतीने तो माझ्याशी वागला, त्या बिचारा लहान राधाशी वागला. कसला माज आहे हा? कुठून येतो हा कॉन्फिडन्स? त्याला काय वाटतं कुणी त्याचं वाकडं करू शकणार नाही का? आई, त्याला असं वाटतंय कारण आजवर त्याच्या अगेन्स्ट कोणीच गेलं नाहीये. पण त्याला हे माहित नाहीये की आपण गप्प बसणाऱ्यातला नाही आहोत. आई, त्या राधाच्या आई त्या पण येणार आहेत का ग? हो. आई, त्यांनी त्या कणसेंना सगळं परस्पर सांगून टाकलं तर? नाही नाही पिहू, त्या नाही सांगणार. कणसेंविषयी त्यांच्या मनात खूप राग आहे. त्यात बाबा जसं राधाशी वागला ना, हे मी त्यांना सांगितल्यावर खूप चिडल्या होत्या, त्या खूप रागवल्या होत्या. त्या नाही सांगणार.
तू नको टेन्शन घेऊ, सगळं नीट होईल आई. मी आहे ना तुझ्या बरोबर. कोण आहेस तू? कोण आहेस तू? सोडा सोडा, कोण आहे तू? सोड सोड, कोण आहे? वाचवा! सोड सोड सोड, कोण आहे? वाचवा! कसं वाटलं दिव्यजल? बाबा, मला खूप गरगरते हो. दिव्यजलाचा प्रभाव आहे हा. पण काळजी करू नका, थोड्याच वेळात तुम्हाला बरं वाटेल. हं? अरे, ही वेळ आहे का फोन करायची? साहेब, आम्ही त्या पाटकर बाईला आणि तिच्या मुलीला किडनॅप केलंय. मी तुम्हाला लोकेशन पाठवतो, या तुम्ही. आनंदी आनंद. चांगलीच खातिरदारी करा त्या दोघींची. ठीक आहे साहेब. आनंदी आनंद, आनंदी आनंद.